तुमचा मूल्यांक जर 2 आहे म्हणजेच तुमची जन्मतारीख 2/11/20 आहे आणि तुमचा जन्म हा फेब्रुवारी किंवा नोव्हेंबर महिन्यात झालेला असेल तर तुम्ही पर्सनल इयर 5मध्ये येता. पर्सनल इयर 5मध्ये काय होतं म्हणजे तुमचा हा 2026 हा वर्ष हा पर्सनल इयर 5 आहे. पर्सनल इयर 5 जो आहे हा एक रिलॅक्सेशनचा आहे, कारण तुमचा गेला वर्ष जो आहे हा यात तुम्ही खूप मेहनत केलेली आहे आणि त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त काही रिझल्ट दिसलेले नाही आहेत. बट डोंट वरी, तुमचा पर्सनल इयर 5 हा तुमचं स्ट्रगल संपून आता थोडा मी टाईमवाला टाईम सुरू झालेला आहे. त्यामुळे इथे तुम्ही जे काही कमवलेलं आहे त्याचं इन्व्हेस्टमेंट चांगल्या ठिकाणी करण्याची ही वेळ आलेली आहे. आता तुम्ही जर लग्न करत असाल तर हे लग्न जे आहे हे तुमचं एक स्टँडर्ड मेंटेन व्हावं म्हणून तुम्ही हे लग्न करत असाल. त्यामुळे पर्सनल इयर 5मध्ये इथे थोडं ना एक आपण व्यवहारिक दृष्टिकोन आपला वाढतो. आपण थोडं एक पैशाचा विचार करतो किंवा पैशांच्या बाबतीत आपलं अंदाज खरे ठरतात किंवा चांगले ठरतात. आपला पैशांच्या बाबतीतचा थोडा काटकसरपणा येतो. तसंच आपण आपल्यावरती खर्च करतो. त्यामुळे पर्सनल इयर 5 हा खूप चांगला आहे. तर लक्षात ठेवा, ज्यांचा मूल्यांक 2 आहे आणि ज्यांचा जन्म नोव्हेंबर किंवा फेब्रुवारीमध्ये झालेला आहे, तसं जन्मतारीख जर 2/11/20 अशी असेल तर या अशा लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर 29 सुद्धा 2 होतात. जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कळलं नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की सांगेन तुमचा भाग्यांक, तुमचा मूल्यांक काय आहे आणि तुमचा पर्सनल इयर कोणता आहे. धन्यवाद.